नमस्कार मित्रांनो. एस-आय-पी करावी का फ्लॅट घ्यावा? हां, सगळे लोकं फ्लॅट घेण्याच्या मागेच लागलेले आहेत. मेट्रो सिटीमधले पुणे, मुंबईचे. ठीक आहे. तर मला असं वाटतं, की अ, आपण 25 वर्षासाठी लोन काढतो फ्लॅटसाठी. 2 बीएचके घेण्यासाठी ₹1.5 कोटी किंवा ₹2 कोटी चा फ्लॅट घेत असतो. ठीक आहे. तर मला असं वाटतंय, की त्याच्यासाठी आपण 50 ते 70,000 चा किंवा 80,000 चा पर मंथ ई-एम-आय करतो. हां. आणि आपण जवळपास 2 कोटीचं लोन काढलं तर ते आपल्याला इंटरेस्ट पे करत ₹4 कोटी पे करावे लागतात 25 वर्षामध्ये. आणि रोज हेक्टिक राहतं महिन्याला, की हे मला ई-एम-आय पे करायचा, ई-एम-आय करायचा. आपला जॉब गॅरंटी पण नसते कॉर्पोरेटमध्ये, आयटी सेक्टरमध्ये. हां. कधीही जॉब जाऊ शकतो. मग तो 2 महिने हप्ता फेडला नाही तर तुमचे पैसे गेले तर गेले, विथ फ्लॅट पण गेला, सगळ्याच गोष्टी गेल्या. हां. हे माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. हे माहितीच नसतं. आपण विचार करत नाही ना त्याच्यामुळे. मला सांगा, हेच जर तुम्ही अ, 50,000 ची एस-आय-पी केला. जेव्हा फ्लॅट घेताय 25 वर्षाची साठी लोन काढताय. तेवढंच 50,000 तुम्ही एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्ट केला. 12% चे जर रिटर्न धरले, तरी आपले ₹9.5 कोटी होतात. मला सांगा तुम्ही ₹9.5 कोटी मधून फ्लॅट घेऊ शकत नाही? हां? कशाला फ्लॅट घ्यायचं नादी लागता तुम्ही? हां? कोण सांगतंय तुम्हाला ते फ्लॅट घ्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे ते पाहिजे. स्वतः मोठं व्हायचं की बँकांना, फायनान्सवाल्यांना मोठं करायचं? हां? आपण कंपाऊंड इंटरेस्ट त्या बँकांना आणि फायनान्सवाल्यांना मोठा करतो आणि आपण कधी मोठं होणार मग? हां? कळतंय का तुम्हाला? कंपाऊंड इंटरेस्ट आपण घेतला पाहिजे. एस-आय-पी आणि म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला मिळतो. मी खूप जणांना समजवण्याचा प्रयत्न केलाय. लग्नासाठी फ्लॅट घ्या, मग पोरगी देणार. अरे जरा कॉमन सेन्स लावा, की एवढा पैसा घालण्यापेक्षा त्या दोघांनी इन्व्हेस्टमेंट करून त्यांची लाईफ सेटल करण्यासाठी, प्रोग्रेस करण्यासाठी, त्यांची लाईफची ग्रोथ करण्यासाठी अ, प्रयत्न करतील ते ह्याचा विचार करा. आणि तुम्ही जर रेंट घेतला, तो फ्लॅट घेणार, तो रेंटवर देणार. तुम्हाला 20,000 फक्त तुम्हाला रेंटल इन्कम येईल. काय उपयोग आहे महिन्याला? आणि तुम्ही महिन्याला 50 ते ₹80,000 व्याज भरणार फ्लॅट घेण्यासाठी आणि जेव्हा त्याचा मेंटेनन्स येतो फ्लॅटचा मंथली, बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर मेंटेनन्स आल्यानंतर आपण जेव्हा फ्लॅट रिसेल करायला जातोय, तेव्हा तो रिसेल त्या अमाउंटला होत नाही. हे तुम्हाला सांगायचं होतं मला. प्रत्येक वेळेस ते मुलीच्या लग्नासाठी असंच करा, तसंच करा, ह्या गोष्टी लोकं करत असतात. हे टोटली रॉंग कन्सेप्ट आहे. मुलीच्या आई-बाबांनी किंवा मुलीने पण हा विचार करायला पाहिजे, की बाबा आपला पैसा पहिला बनवून त्या पैशातून कंपाउंडिंग घेऊन जनरेशनल वेल्थ क्रिएट करून मग आपण फ्लॅट बिनधास्तपणे घेऊ शकतो. आणि तिथेच घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही इकडे दुसरीकडे कमी प्राईसमध्ये पण जागा घेऊन तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता, मोठा बंगला बांधू शकता. हे तुम्हाला कधी समजणार आहे? जरा आई-बापांनी पण मुलीच्या आणि मुलीने पण विचार केला पाहिजे. कारण पोरांना इतकं टेन्शन देता तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी किंवा एक्सपेन्सिव्ह थिंग्स करण्यासाठी. ई-एम-आय जिंदगी जगू नका. प्लीज सांगतोय कोणत्याही गोष्टीसाठी ई-एम-आय करू नका. मी खूप सांगण्याचा प्रयत्न करतोय. खूप त्रास होईल तुम्हाला. आणि हे मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड. यू हॅव टू ट्रस्ट अमित. थँक यू सो मच.